शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आज 25 मे रोहिणी नक्षत्राची सुरुवात आहे. 25 मे पासून 2 जूनपर्यंत हे असेल आणि तसं हे कमी पावसाचाच कालावधी राहील असा अंदाज आहे. म्हणून आता नव्याने बाष्प निर्मिती होत असून यातून एखादं कमी दाबाचं क्षेत्र भविष्यात तयार होईल असा अंदाज आहे. त्यानंतर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्यासाठी केरळच्या दरम्यान वातावरण तयार होत आहे. तर या संदर्भात मॉडेलचे अंदाज काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामुळे एकूणच हवामानात काय बदल होतो याची या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला मान्सूनच्या प्रगतीविषयी आपण जर बघितलं तर 23 आणि 24 तारखेला मान्सूनची प्रगती ही काही विशेष होऊ शकलेली नाही. परंतु आता 26 तारखेचा केरळमध्ये होणारा प्रवेश जो हवामान खात्याने अंदाजित केलेला आहे तर तो नक्कीच होईल असं दिसतंय, कारण त्या टप्प्यापर्यंत मान्सून जवळपास येऊन पोहोचलेला आहे. आज 5वा दिवस आहे. पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या ठिकाणी उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. 48°C जास्त तापमान या ठिकाणी काही भागामध्ये आहे. त्यामुळे हे नवीन रेकॉर्ड म्हणावं लागेल, कारण सातत्याने एवढे तापमान राहणं कठीण आहे. त्यानंतर आपण हेही बघतो की अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे उष्णतेची लाट अद्याप कायम आहे आणि हा संपूर्णपणे अल निनोचा प्रभाव आणि उष्णते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे यावर आपण अतिशय सावधान असणं गरजेचं आहे. आज देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज जवळपास उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असा देखील आहे. काल देखील आपण बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचा अनुभवास आला आहे. हा रेड अलर्ट 26 तारखेला देखील दाखवण्यात आलेला आहे विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये. इतर बहुतांश राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे 26लाही उष्णतेची लाट कायम आहे. मुख्यत्वे करून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हा थोडा अंशाने 27ला कमी होईल. मात्र महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी दक्षिणी पट्ट्यामध्ये, मग कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी पावसाचा अंदाज कायम ठेवलेला आहे. 28 तारखेलाही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हलकासा कमी होतोय, परंतु उष्णतेची लाट 28 तारखेला देखील कायम आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे उत्तर महाराष्ट्रापर्यंत. 29 तारखेला उष्णतेच्या लाटेचा मुख्य प्रभाव संपतोय. उत्तर भारतात WT सक्रिय होतोय. दक्षिणेतला पाऊस जरी कमी होत असला तरी हवामान बदलतंय. 30 तारखेला देखील हवामान बदलणार आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होणार आहे, परंतु पावसाचं प्रमाण हे घटतंय. त्यामुळे 28, 29, 30 पावसाचं प्रमाण कमी राहील असं दिसतंय. गेल्या 48 तासात अतिशय जोरदार पाऊस आपल्याला पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये, अगदी पश्चिम बंगाल, पूर्व बिहार आणि आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय या सगळ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस झाल्याचं दिसते. त्यापाठोपाठ जोरदार पाऊस दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागासहित केरळपर्यंत झालेला आहे. त्यामुळे मुख्य पावसाचा प्रभाव या ठिकाणी निर्माण झालेला होता. GFS मॉडेलने केरळ ते गोवा या दरम्यान पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. थोडं दक्षिण कोकणातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भामध्ये 29ला पावसाचा अंदाज आहे. 30 तारखेला पूर्व विदर्भात आणि कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तीच परिस्थिती 31लाही आहे. पूर्वेकडून पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतो 1-2 तारखेला. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव 25ला कायम आहे, 26ला देखील कायम आहे. 27, 28, 29, 30ला थोडा प्रभाव कमी होतोय, 31लाही कमी होतोय. साधारणपणे आपण बघतो की 1, 2 आणि 3 तारखेला उष्णतेची लाट असणार आहे, परंतु प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या अगदी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा पश्चिमी भाग, पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचे संकेत किंवा ढगाळ वातावरणाचे संकेत दिलेले आहेत. त्यामध्ये विशेष पाऊस नाही आहे. स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. अरबी समुद्र मध्ये एक वादळी प्रणाली विकसित झालेली आहे. त्याबरोबर आपण बघतो अंदमानात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. 26 तारखेला अंदमानाकडील वातावरण थोडं बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तर अरबी समुद्रातील क्षेत्र हे थोडं विरुद्ध दिशेने सरकत आहे. 27 तारखेला दोन्ही क्षेत्र सक्रिय आहेत, परंतु त्याचा महाराष्ट्रावर दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, चंद्रपूर, गडचिरोली भागात स्थानिक वातावरणासाठी उपयोग होईल. 28लाही विशेष वातावरणात बदल नाही. 29लाही महाराष्ट्रात विशेष बदल नाही, परंतु 29ला पूर्व विदर्भाच्या दिशेने वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण बघतो की पूर्वेकडून जोरदार पावसाळी वातावरणाकडे सरकत आहे. त्यामुळे वातावरणीय बदल 30 नंतर सुरू होत आहेत. 1 जूनला मात्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे. म्हणजे जशी जूनची सुरुवात होईल तसं दोन्ही समुद्रातील वातावरण हे महाराष्ट्राकडे खेचलं जाईल. आपण अगोदर बघतो आज सकाळी ढगाळ परिस्थिती आहे कोकण आणि घाटमाथ्यावर. घाटमाथ्यावर आजही पावसाची शक्यता आहे. नाशिक पूर्व भागात, अहिल्यानगर पश्चिम, पुणे परिसर, सातारा, कोल्हापूर भागात. त्यानंतर सोलापूरमध्येही उशिरापर्यंत पावसाची शक्यता ICMW मॉडेलने दाखवलेली आहे. आपण बघतो 26 तारखेला कोल्हापूर, सांगली भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे विशेष पावसाचा जोर नाही. उशिरा रात्री सोलापूरमध्ये आणि थोडं विदर्भाच्या दिशेने देखील पावसाचं धोरण आहे. 27 तारखेला अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज तुरळक स्वरूपात दिलेला आहे. 28 तारखेला या भागात थोडं पावसाळी वातावरण असेल, परंतु पावसाचा विशेष जोर नाही आहे. 28, 29, 30लाही विशेष वातावरण नाही. 31लाही विशेष वातावरण नाही आहे. जसंही जूनची सुरुवात होईल तसं वातावरण सकारात्मक व्हायला सुरुवात होईल. मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाला मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार आहे. कारण मान्सूनपूर्व पाऊस जोपर्यंत मान्सूनचा पाऊस कोकणात सक्रिय होत नाही तोपर्यंत होत असतो. आपल्याला 2 जूनही समाधानकारक दिसतोय. मराठवाड्यासहित बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण राहील आणि चांगल्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये 3 जूनपासून सुरू होईल. आपण कशा पद्धतीने एकत्रित पावसाचा प्रभाव वाढत जातोय हे ICMW मॉडेलनुसार बघतो. म्हणजे मान्सून पुढे सरकण्यासाठी कशी वातावरण निर्मिती होते हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. प्रत्येक दिवशी हे वातावरण पोषक बनतंय आणि यामध्ये एक आपल्याला खात्री पटते की जसं दक्षिण कोकणामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये पावसाचं प्रमाण अधिक आहे. बारकाईने आपण अंदाज बघत राहणार आहोत. परंतु संपूर्ण भारतामध्ये पाऊस सुरू होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात असं दिसतंय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.